आज जवळपास 3.5 वर्ष व्हायला आलेले, अद्यापपर्यंत भूमी अधिग्रहण सुद्धा झालेलं नाही। 87% भूमी अधिग्रहण नसून 87% आवड बनलेले। हा रोड नेमका बनवता कोणासाठी? पाकिस्तान नेहमी अतिरेक करत असतो, आपण सहन करत गेलो। मोदीजी आले, मोदीजी सहन करायला बंद केलं। इथं प्रशासन अतिरेक करतंय, उद्या चालून जर शेतकऱ्यांच्या भावनाचा अतिरेक झाला, एक घुसून तिथं मारती, पण मिसाईल नक्की कुठं ना कुठं येणाऱ्या 8 दिवसात पडणार आहे। धरणे आंदोलनात सकाळी 9-9:30ला शेतकरी बिचारे येऊन जातात आणि शेवटी जाताना पाणावलेल्या डोळ्यानं ते घरी चालले जातात। नायक पिक्चरची आठवण येते। तुम्ही कितीही बॉम्बला, तुम्ही किती जीव द्या, शेतकऱ्यांचा जीव तसंही मौल्यवान नाहीच आहे। शेतकऱ्यांनी देखील हे समजून घ्यावं की एक आहे तो ही सेफ आहे। त्याच्यामध्ये झाडाचा उल्लेख नाही, घराचा उल्लेख नाही, तार फेन्सिंगचा उल्लेख नाही, पाईपलाईनचा उल्लेख नाही। नुसतं देऊन टाकलं की इतकी अमुक तुम्हाला अमाऊंट देण्यात येते। 600 सीताफळाचे झाड आहे, 20 सीताफळाची झाडं धरली, अरे लाज नाही वाटावं की? म्हणजे यांना कुठं नेऊन कसं मारावं? हे गरीब शेतकरी आहे, यांच्या अंगात मोदी संचारला ना, ते राफेल घेऊन तुमच्यावर चढतील। नमस्कार मित्रांनो, मी अनुप राठी पार्श्वमी डिजिटलच्या स्पेशल प्रोग्राममध्ये तुमचं स्वागत करतो। बऱ्याच दिवसापासून जर तुम्ही बघत असाल पार्श्वमी डिजिटलवरती जालना नांदेड समृद्धी महामार्गासंदर्भात वेगवेगळ्या व्हिडिओज, वेगवेगळ्या न्यूज कव्हर करणं चालू आहे। आपण पूर्ण ते कव्हर करतोय। आम्ही हे कव्हर याच्यामुळे इतकं डिटेल करतोय की आम्ही त्याच्यातला सहभाग असल्यामुळे त्याच्यात किती घाण करून ठेवलेली आहे, कसं शेतकऱ्यांची थट्टा उडवली जाते, हे आम्हाला जास्त अनुभव येतोय। आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। कशा प्रकारे प्रशासन हे शेतकऱ्यांवर अन्याय करतोय, ही प्रत्येक बाब तुमच्यापर्यंत निदर्शनास आणून देण्याचं आमचं काम चालू आहे। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघावा। यामध्ये तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ, की जे बऱ्याच लोकांना प्रश्न होतो, जे नॉन समृद्धी बाधित ज्यांना आपण म्हणू, ज्यांना समृद्धी किंवा शेतकऱ्यांशी काही घेणं नाही, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे। याच्यात बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्यात येत आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करावा। आता सुरुवात करूया आपण। जालना नांदेड समृद्धी महामार्ग नेमकं काय? नांदेड ते जालनापर्यंत जी कनेक्टिव्हिटी होती, एक वेगळा मार्ग तयार होतोय, जसा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आहे त्यालाच कनेक्ट करणारा जालना नांदेड समृद्धी महामार्ग। याची अधिसूचना निघाली 11 डिसेंबर 2021ला। आज जवळपास 3.5 वर्ष व्हायला आलेले। 3.5 वर्ष अगोदर याची अधिसूचना निघाली, पण अद्यापपर्यंत भूमी अधिग्रहण सुद्धा झालेलं नाही। भूमी अधिग्रहणामध्ये काही कायदे असे म्हणतात की जोपर्यंत 90% भूमी अधिग्रहण होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष कामाला जी एजन्सीज असती ती सुरुवात करू शकत नाही। एकीकडे आपण जिथं जर देवमूर्ती येतं आंदोलन चालू, आज 7वा दिवस आहे आंदोलनाचा, पण अद्यापपर्यंत जशी हवी तशी दखल प्रशासनामार्फत घेण्यात आलेली नाही। काल हदगल साहेब जे SDM आहेत, उपविभागीय अधिकारी, ते इथं आंदोलनकर्त्यांना भेट देऊन गेले, त्यांच्यासोबत चर्चा देखील केली, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये गाववाईज त्यांनी बैठका देखील लावण्याचं सांगितलंय। पण हे सांगितलं, पण जोपर्यंत कागदावर येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना काही भरोसा येत नाही। कारण मागच्या वेळी देखील जानेवारी महिन्यामध्ये आमरण उपोषण सुरू झालं होतं, आत्मदानाचा इशारा दिला होता भरपूर शेतकऱ्यांनी। दिलीप राठी यांच्या नेतृत्वाखाली इथं मोठं उपोषण उभारण्यात आलं होतं। त्यावेळी देखील 3 फेब्रुवारी 2025 रोजी हा उपोषण सोडवण्यात आला। जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वासन दिलं होतं की ज्या पण तुमच्या मागण्या आहेत त्याच्यात सगळ्या समस्यांचं निराकरण करण्यात येईल, तुम्ही उपोषण मागं घ्या। त्यांच्या मागणीला मान ठेवून उपोषण मागं घेण्यात आलं, पण 3 महिने उलटले, त्याच्यातली साधी एक मागणी सुद्धा पूर्ण झालेली नाही। हंगामी बागायतचा जो मुद्दा होता तो बऱ्याच लोकांचा घेण्यात आला असं म्हटलं गेलं, पण ऑन रेकॉर्ड तर तसं काही घेण्यात आलं नाही। एकीकडे 87% भूमी अधिग्रहण झाल्याचं जिल्हाधिकारी साहेबांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, पण नेमकं 87% भूमी अधिग्रहण नसून 87% आवड बनलेले, आणि आवड जे आहेत ते एकतर्फी बनलेले। बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसेल, त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर करू इच्छितो की एकतर्फी आवड झाल्यावर, नोटीस आल्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही। एकीकडे लवादावरून खूप एक मुद्दा पेटला होता की लवादामध्ये जायची मुदत संपली का नाही संपली, तर हे आपण अधिकाऱ्यांना विचारायला गेलो तर आपल्याला क्लिअर उत्तर भेटत नाही। पण त्याचं खरं जर बघितलं, नोटीस मिळाल्यानंतर काही दिवसांचा अवधी असतो, कुठं 11 दिवस आहे, कुठं 9 दिवस आहे, कुठं 45 दिवस आहे, कुठं 21 दिवस आहे, कुठं 6 महिने। वेगवेगळे कायदे, वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यानुसार लवादाची मुदत ही बदलत जाते। पण लवाद हा काय तुमचा मेन सोल्युशन आपण ज्याला म्हणू तो सोल्युशन नाहीये। कारण जेव्हा शेतकरी इथं जे उपोषणाला बसतात ते वेगवेगळे शेतकरी, रोज नवीन शेतकरी याच्यामध्ये जोडले जात आहे। अजून 50% लोकांनी देखील संमती दिली नाही, मग उरलेल्या काय सगळ्या 50%नी जर लवादात गेलं तर हा रोड नेमका बनवता कोणासाठी? एकीकडे आपण जेव्हा बघतोय की भारतानं पाकिस्तानवर हल्ला चढवलाय, गात घुसून मारलंय, जसं इथं आपण जर उभं राहिलो
तर आपल्याला तीच प्रचिती येते. एकीकडे काम सुरू झालेलं आहे, दुसरीकडे आंदोलन सुरू आहे, शेतकऱ्यांच्या जमिनीचा अजून साधा व्यवहार झाला नाही, रुपया ट्रान्सफर केला नाही आणि कामाला कोणत्या याच्यावर सुरुवात केली. जेव्हा कोणत्या गोष्टीचा अतिरेक होतो, पाकिस्तान नेहमी अतिरेक करत असतो, आपण सहन करत गेलो. मोदीजी आले, मोदीजी सहन करायला बंद केलं आणि उत्तर द्यायला सुरुवात केली. तसाच प्रकार इथं देखील घडू शकतो. जसं पाकिस्ताननं अतिरेक केला, अतिरेकी पाठवले, यांनी आत घुसून मारलं, इथं प्रशासन अतिरेक करतंय. उद्या चालून जर शेतकऱ्यांच्या भावनाचा अतिरेक झाला, हे घुसून तिथं मारतीन आणि समोरचा जो पाकिस्तान आहे का, हे पाकिस्तानमध्ये हे अद्यापपर्यंत कळायला मार्ग नाही, पण मिसाईल नक्की कुठं ना कुठं येणाऱ्या 8 दिवसात पडणार आहे. आज 7 दिवस झाले, 7 दिवसापासून शेतकरी धरणे आंदोलनाला बसलेले. धरणे आंदोलनाला ते इथंच का बसले हा देखील प्रश्न आहे. ही बाधित जमीन आहे, उद्या चालून काही विचारणा होते, चर्चा होते, तर बाधित जमिनीवर सगळे जे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते समोरासमोर दाखवता येतील की कसा बोगसपणा झालाय, कसा फालतूपणा या अधिकाऱ्यांनी लावलाय. जर त्याच जागी जिल्हाधिकारी कार्यालय म्हणा, सिटीमध्ये म्हणा, तिथं जर उपोषणाला आंदोलना बसले असते तर सामान्य नागरिकांना त्रास झाला असता. आणि आंदोलन करते जे शेतकरी आहे हे बिचारे भोळे बाबळे सामान्य नागरिक आहेत. त्यांची लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचं जे सुरू आहे, दुसऱ्यांना कोणताही त्रास देण्यात यावा नाही आणि आपलं आंदोलन करावं, आपल्या मागण्या देखील मंजूर कराव्या, त्यासाठी इथं ते धरणे आंदोलनाला बसलेले. धरणे आंदोलनाला सकाळी 9-9:30ला शेतकरी बिचारे येऊन जातात, संध्याकाळी 6पर्यंत धरणे आंदोलन देत बसतात. सकाळी आल्या एक त्यांच्यात आशेची किरण पल्लवित झालेली असते. कोणती एखादी गाडी रस्त्यानं उतरत आली आणि ते बघतात तर त्यांना काहीतरी वाटतं, अरे कोणतरी साहेब लोक आले, काहीतरी आपल्याला विचार आले. पण नेमकं तसं काही घडत नाही. संध्याकाळी 6 वाजायला येतात, वेळ संपून जाती, पण कोणी येत नाही आणि शेवटी जाताना पाणावलेल्या डोळ्यानं ते घरी चालले जातात. तसंच रोज रोज चालू आहे ना, त्याच्यातला हा 7वा दिवस. जर इथं हे जर सगळी परिस्थिती बघितली तर आपल्याला नायक पिक्चरची आठवण येते. नायक पिक्चरमधले आपले अमरीश काका, अमरीश पुरी, त्यांचा एक डायलॉग आहे, मी ऍड करतो याच्यामध्ये. चिल्लाते हैं तो चिल्लाने दो, पहले चिल्लाएंगे, बाद में थक जाएंगे, फिर भूल जाएंगे. कुछ बसें जलती हैं तो जलने दो, दुकानें लुटती हैं तो लुटने दो. जर आपण हा व्हिडिओ बघितला असेल अमरीश पुरींचा, जो नायक पिक्चर आम्ही मागं दाखवलाय, तशातलाच प्रकार इथं प्रशासनानं लावलाय. तुम्ही कितीही बॉम्बला, तुम्ही किती जीव द्या, शेतकऱ्यांचा जीव तसंही मौल्यवान नाहीच आहे. आपण वेळोवेळी बघतोय आत्महत्या बिचारे शेतकरी करतच राहतात, त्यांच्यावर पर्याय कोणी काढायला तयार नाही. नुसतं आश्वासनावर निवडणूक आली का शेतकरी हा देव बनून जातो, निवडणूक गेली तर शेतकरी कुठं जातो काही अजून पत्ता लागत नाही. शेतकरी त्यांच्या हक्कासाठी मागतोय, रास्त मागतोय. आज रोड तुम्हाला बनवायचा आहे. काल एक चर्चेदरम्यान एक गोष्ट समोर आली की जसं आपण रजिस्ट्री करताना रेडी रेकनरच्या हिशोबानं रजिस्ट्री करतो, कारण की आपल्याला टॅक्स वाचवायचा असतो. ठीक आहे, टॅक्स वाचवायचा असतो, त्याच्यामुळे ते सामान्य कोणी असो तो तसंच रजिस्ट्री करणार. आणि दुसरीकडे जेव्हा स्वतःच्या जमिनी द्यायची बारी येते तेव्हा तुम्हाला बाजारभावानं द्यायचं असतं. हे कितपत योग्य असतं, ही सामान्य मानसिकता आहे. पण इथं एक मुद्दा ॲड करावा लागेल की जेव्हा हे जे दोन्ही व्यवहार होत असतात, जेव्हा आम्ही जमीन विकतो तेव्हा टॅक्स कमी लागावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, त्याच्यामुळे रेडी रेकनरवर करतो. पण ती माझी इच्छा असती, ती माझी जमीन आहे, मला विकायची आहे. इथंही तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टसाठी तुम्ही बळजबरीनं आमच्याकडून जमीन घेताय, तर जमिनीचा रेट देखील आमच्या हिशोबानंच मिळाला पाहिजे. बरेच लोकांचे असे प्रश्न आहेत, 2 एकर, 1 एकर, 10 गुंठे इतक्या जमिनी आणि ते सगळे चाललेले आहे, ते भूमिहीन होणार आहे. तुम्ही जे पैसे देतात, आज जे गव्हर्नमेंट ऑफर करत आहे यांना हे सगळे पैसे, या पैशामधून त्यांना 10 गुंठे सोडा 1 गुंठा पण जमीन येणार नाहीये, असे पैसे देत आहेत. आता आपण ज्या जमिनीवर उभे आहोत इथं तुम्ही शासनानं त्यांना जमीन घेऊन द्यावी, दुसरीकडे तुम्ही ही जमीन घेऊन टाका, आम्हाला बाजूला जमीन द्या, त्याच्यासाठी ॲग्री होत नाही. त्याचं नेमकं कारण असं आहे की आता हे आंदोलन करते म्हणतात 1 कोटी भाव आहे, 2 कोटी भाव आहे. सगळ्या जनतेला हा प्रश्न पडला की यांना 1 कोटी असं करू राहिले का जसं काय यांच्या घरचं माल आहे. पण तुम्ही इथं प्रत्यक्षात येऊन या गोष्टी पडताळणी करावी की खरंच कोटी आणि लाख काय गोष्टी इथं चालू आहे, ते खरंच सत्य आहे का खोटे आहेत. आज आपण साधा मोबाईल घ्यायला गेलो, ₹1,00,000 खाली मोबाईल येत नाही, 1.5 लाखाच्या खाली गाडी येत नाही, 10 लाखाच्या खाली कार येत नाही. आज लाखाला किंमत राहिली नाही, तर जमिनीची काय व्हॅल्यू असेल तुम्ही बघा. शेतकऱ्यांच्या तर्फे अजून एक प्रश्न निर्माण होतो, जे इथं आंदोलनकर्ते सगळे बसलेले, की आज तुम्ही समजा माझ्या 1 एकरी 1 कोटी 2 कोटी देत असाल, अरे पण ती जमीन विकू कशासाठी? उद्या चालून 5 वर्षांनी मी तिथं प्लॉटिंग करून विकेल ना, तिथं घर बांधून विकेल, मला तुमच्यापेक्षा 10 पटीने तेव्हा पैसे जास्त येणार आहे. आणि आज मला जमीन विकायची गरज नाही. आज गोशाळा जात आहेत, गायींचं जे स्थान आहे ते तिथून हलवावं लागणार आहे. आज गायींवर अन्याय होणार आहे,
त्याच्यासाठी एकीकडे आपण गाई गाई गौमाता गौमाता हे नुसतं बोलणं चांगलं वाटतं, जेव्हा गायीवर संकट येतं तेव्हा एक यायला काय प्रॉब्लेम असतं. शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील तेच झालेलं आहे. एक जवळ लोक येत नाही, भाजपनं नारा लगावला होता तो त्यांच्यासाठी होता, पण शेतकऱ्यांनी देखील हे समजून घ्यावं की एक आहे तो ही सेफ आहे. कारण तुम्ही एक असाल तरच तुमच्या मागण्या मंजूर केल्या जातील, तुमच्यामध्ये फूट पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल आणि तो प्रयत्न सुरू देखील झालेला आहे. जसं आज 7 दिवस आंदोलन झालेले याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांमार्फत अधिकाऱ्यांमार्फत देखील फूट पाडले जात आहेत. तर शेतकऱ्यांनी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश आहे की तुम्ही एक या आणि कोणी एकाचा फायदा होईल असं शक्य नसतं. फायदा होईल तर सर्वांचा होईल. त्यासाठी शेतकऱ्यांना एक येणं जरुरी आहे. तुम्ही एक असले तर सेफ राहणार, वेगवेगळे असणार तर शेवटी तुम्ही भांडून भांडून काय करणार. आज अधिकारी तुमचं ऐकतं तरी का? तुम्ही तिथं गेल्यावर तुम्हाला उत्तर तरी देतात का की नेमकं हे इतके रेट कशामुळे देण्यात आलेले आहे. आता साधा सिंपल जे जनतेसाठी प्रश्न आहे, काही यांचे प्रॉब्लेम्स आहे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हे उचित आहे का. 4 वर्षा पहिले जेव्हा मोजणी झाली तेव्हा मोसंबीचे झाडं असो, अंगूरचे झाडं असो किंवा डाळिंबाचे झाडं असो, फळझाडं असो, त्यांनी ते फळं खाल्ली, त्यांच्या समोर होते, तिथं ओट्यावर बसले, त्यांचे घरं होते त्या ओट्यावर बसले. आणि आज जेव्हा पैसे द्यायची बारी आली तर त्या नोटीस म्हणजे काय असतं, त्यांच्या जमिनीमध्ये काय काय गोष्टी चालल्या त्याचं विवरण असतं, त्याचे ते किती किती मोबदला देत आहे त्याचं एक विवरण असतं. त्याच्यामध्ये झाडाचा उल्लेख नाही, घराचा उल्लेख नाही, तार फेन्सिंगचा उल्लेख नाही, पाईपलाईनचा उल्लेख नाही, नुसतं देऊन टाकलं की इतकी अमुक तुम्हाला अमाऊंट देण्यात येते. मग याच्यात चूक कोणाची? तो बिचारा शेतकरी आज त्यांना काय मरावं का? एका शेतकऱ्यानं उल्लेख केला होता 600 सीताफळाची झाड आहे, 20 सीताफळाची झाडं धरली. अरे लाज नाही वाटावं की? म्हणजे यांना कुठं नेऊन कसं मारावं? हे खरंच यांच्यावर मिसाईल नाही टाकावं का? हे गरीब शेतकरी आहे, यांच्या अंगात मोदी संचारला ना ते राफेल घेऊन तुमच्यावर चढतील. पण एक लक्षात ठेवा, इतक्या भयंकर चुका जेव्हा घडतात आहे, आपले जे उच्चस्तरीय अधिकारी या गोष्टीला कसं कानाडोळा करतात आहे. शेतकरी जेव्हा प्रत्येक शेतकरी तुम्ही इथं येऊन व्हिजिट करून बघा, प्रत्येक शेतकऱ्याला एकांतात घेऊन बोला की त्याच्यासोबत काय घडलेलं आहे. जमिनीचं मूल्य 1 कोटी आहे, तुम्ही 10 लाख ऑफर करताय. येलो ग्रीन येलो ग्रीन, अरे येलो ग्रीन आजपर्यंत तुम्हाला येलो ग्रीन कधी ऐकलं होतं का? येलो ग्रीन म्हणजे नेमकं काय? येलो म्हणजे काय असतं? कमर्शियल लँड. कमर्शियल म्हणजे तिथं तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता. ग्रीन लँड इज ॲग्रिकल्चरल लँड, जिथं तुम्ही पीक उगवू शकता. आता बऱ्याच जागी असं झालंय का समृद्धीची नोटीस निघण्याच्या पूर्वी ती जमीन येणे जे आपण कन्स्ट्रक्शन लँड म्हणून येलो लँड होती, आणि जेव्हा नोटीस निघली त्याला ॲग्रिकल्चर धरण्यात आलं. एखादा मोबाईल जेव्हा अपग्रेड होतो, अपग्रेड झाल्यानंतर त्याला आपण डाऊनग्रेड नाही करू शकत कारण तो नवीन अपग्रेड आलेला आहे. तर जेव्हा ती येलो होती, येणे होती, ती नोटीस निघल्यानंतर ग्रीन कशी झाली? तिथं आम्ही सिमेंटचा ओटा बांधलाय, त्याच्यावर तुम्ही झाड कसं उगवलं याचा शोध कोणी करून लावत नाही. जिथं फळझाड आहे, विहिरी आहे, आता विहिरीमधून पाणी जेव्हा सगळीकडे जातं त्याला हंगामी बागायत किंवा बागायत धरण्यात येतं. तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे, विहीर धरली पण तुम्ही कोरडवाहू धरताय, हे कसं शक्य आहे? म्हणजे तुम्ही घरी बसून मोजणी केली का एखादी 90 मारून मोजणी केली असं वाटतं? म्हणजे तुम्हाला झालं काय होतं? विहीर आहे, झाड आहे, पण कोरडवाहू आहे. कुठं कुठं विहीरच नाही, तिथं बागायती धरली, म्हणजे तिथं काहीतरी ऍडजस्टमेंट होती का? मुंबई नागपूर समृद्धी मार्गामधील निधोना इंटरचेंज पॉईंटमध्ये रजिस्ट्र्या झाल्यानंतर येणे करण्यात आले. रजिस्ट्रेट झाल्यानंतर त्यांना येलो कन्वर्ट करण्यात आलं. याचा तपास तुम्ही घ्यावा. तारखांचे पुरावे देखील या शेतकऱ्यांकडे अवेलेबल आहे, पण त्यांना त्याच्याशी काही घेणं नाही. त्यांचं काय झालं आम्हाला काही घेणं नाही, ते असंच म्हणतात, आम्हाला आमच्या हक्काचं द्या. आता आपण जसं म्हणतो की येलो ग्रीन येणे काय असतं, आता ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी नाही, ही तुमच्यासाठी टेक्निकल बाबी आहे. याच्यामध्ये तुम्ही व्हेरीफाय केलं पाहिजे. 2016 नंतर कायदा बदलला तेव्हा तहसीलचा येणे लागू होत नाही, कलेक्टर येणे लागू होतो असं म्हटलं जातं. पण याच्या शेतकऱ्यांना काय माहिती असतं? आता विहिरीचा जो प्रश्न आहे, विहिरीमध्ये पण एक गिमिक ठेवलेलं आहे की मागच्या समृद्धीमध्ये एकानं कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. एका शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये पाणी घेतोय तो दुसऱ्याच्या याच्यातून 25% पाणी घेतोय, त्याचे पुरावे, त्याच्या पावत्या भरलेल्या सगळ्या गोष्टी, पण त्याची कोरडवाहू धरली. कशामुळे? कारण विहीर त्यांच्या याच्यात येत नाही. पण कोर्टानं फटकारलं की त्यानं 20 वर्ष झाडं लावली नाही, पण मला उद्याच झाडं लावायची, त्याच्यात तुमचं थोडी काही असतं. ती बागायतीच धरण्यात यावी. कोर्टाचे अनेक असे जजमेंट आहेत जे इथे लागू होतात, पण ते लागू करायला तयार. वेळोवेळी शेतकऱ्यांची म्हणजे थट्टा उडवण्याचं काम करतात. त्याच्यामुळे आज 7 दिवस झालेत शेतकरी आंदोलनात बसलेले. माझ्या पाठीमागे जर बघत असाल, आज त्यांना आता जायची वेळ आलेली आहे. 2-3 दिवसापासून अवकाळीचा फटका बसतोय, मन शेतात लागलेलं आहे. इथं बसणं पण जरुरी आहे. कोणाचे वडील ॲडमिट आहे, कोणाचं इथं लग्न आहे, कोणाच्या मुलीबाईचं लग्न ठरलेलं आहे. आज ते इथं त्या विचारात असतात की उद्या चालून काय होईल. कारण
सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही जमीन देऊ नका. बरेच लोक जे कॉमेंटमध्ये म्हणतात किंवा लोकांना वाटतं कशाला जमीन द्यायची, मग इतकं कशाला भांडायचं आणि इतकं कशाला बोंबलायचं की आम्ही जमीन देणार नाही, आंदोलन करणार नाही. पण त्यांच्यासाठी कायदा म्हणतो जेव्हा विकास काम सुरू असतं तेव्हा त्यांना सर्वाधिकार देण्यात आलेले आहे की तुमची जमीन ते बळजबरीनं घेऊ शकतात. तुम्हाला मान्य असो नसो, तुम्ही कोर्टात जा, कोर्टात काय निकाल लागेल त्याला काही सांगता येत नाही, पण तुम्हाला जमीन ही मात्र द्यावीच लागणार. त्याच्यासाठी हे लोक इथं भांडत आहेत. त्यामुळे सर्व लोकांनी, सर्व मीडियाच्या लोकांनी, सर्व आजूबाजूच्या लोकांनी देखील ह्या विचार करून या शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. योग्य वाटल्या त्यांना समर्थन द्या, नाही वाटल्या त्यांची चिरफाड करा. आम्ही या मुद्द्याच्या चूक असेल तिथं बिलकुल तिथं त्यांना थांबवा. पण शेवटी जाता आता आणि व्हिडिओ संपवता एक सांगतो, अतिरेक होतोय, थांबवा. उद्या चालून हिंदुस्थान पाकिस्तान हे जालन्यात व्हायला लावू नका. हे मिसाईल घेऊन तुमच्यावर, राफेल घेऊन त्यांच्या अंगात मोदी संचारू शकतो. त्याच्यामुळं वेळीच याच्यावर तोडगा काढा, नसता वेळ हातातून गोष्ट सुटेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणखीन काही ना आपले प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला प्रश्न असतील, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला पर्सनल संपर्क साधून विचारू शकता. पण शेतकऱ्यांची थट्टा उडवणं बंद करा, त्यांना सपोर्ट करा. मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वभूमी डिजिटल.